श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात सांगली लोकसभा मतदारसंघात 62.27% मतदान, जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व आढावा बैठक आणि रस्ते सुरक्षा मोहिमेतील शिक्षक अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय प्रशिक्षणाची उत्साहात सांगता. यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान पार पडलं. यंदा लोकसभेसाठी 62.27% मतदान झालं. सांगली लोकसभेसाठी 18,68,174 मतदारांपैकी 11,63,353 मतदारांनी मतदान केलं. 1,830 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं. शहरी तसंच ग्रामीण भागात आकर्षक मतदान केंद्र तयार केली होती. मथुबाई गरवारे महाविद्यालयातील सखी मतदार केंद्र तसंच सेल्फी पॉइंट आकर्षक ठरला. ग्रामीण भागातील हरिपूर इथं पर्यावरणपूरक मतदान केंद्र तयार करण्यात आलं होतं. मतदारांसाठी सावलीची व्यवस्था, पाण्याची सोय करण्यात आली होती. मतमोजणी येत्या 4 जून रोजी मिरजच्या वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन इथं होणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय प्रत्येकी 14 टेबलवर आणि 130 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होईल. उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यंदा हवामान विभागानं सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता पूरस्थितीमध्ये संबंधित यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून योग्य नियोजन करावं असं आवाहन दयानिधी यांनी केलं. जिल्ह्यात जर पूर परिस्थिती निर्माण झाली तर बाधित नागरिकांच्या पुनर्वसनासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तसंच चाऱ्याची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर निवारा केंद्रांमध्ये एकत्र कुटुंब कसं राहील याची दक्षता संबंधित यंत्रणेनं घ्यावी अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. आपत्कालीन परिस्थितीमध्ये लोकांच्या मदतीकरता पोलीस प्रशासन सज्ज असेल अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी दिली. टंचाईची परिस्थिती उद्भवलेल्या भागातील जनतेला पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावं अशी सूचना पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती आढावा बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे, महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह जिल्हास्तरीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या कवठे महांकाळ तालुक्यातील हिंगणगाव इथं जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या पुढाकारानं प्लास्टिक निर्मूलन दिवस राबवण्यात आला. यात गावातील बचत गट, जिल्हा परिषद शिक्षक, विद्यार्थी, सरपंच, उपसरपंच, पर्यावरण दूत, आरोग्य सेविका या सर्वांच्या मदतीनं 47 किलो प्लास्टिकचं संकलन करण्यात आलं. सांगली जिल्हा प्लास्टिकमुक्त करण्याचा आपला ध्यास आहे असं तृप्ती घोडमिसे यावेळी म्हणाल्या. रस्त्यावरील अपघात कमी व्हावेत आणि शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन त्यांच्यात वाहतुकीची शिस्त निर्माण व्हावी यासाठी रोड सेफ्टी पेट्रोल म्हणजेच रस्त्यांवरील सुरक्षिततेबाबत एक योजना राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये पोलीस आणि शिक्षण विभागामार्फत राबवली जात आहे. संपूर्ण राज्यातून या योजनेत सहभागी झालेल्या शिक्षकांचं प्रशिक्षण सांगलीत नुकतंच झालं. वाहतुकीचे नियम पाळणं आवश्यक असून विद्यार्थी दशेतच वाहतूक सुरक्षेचं महत्त्व सांगणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात केलं. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची घरपट्टी आणि पाणीपट्टीची बिलं आता नागरिकांना ऑनलाईन भरता येणार आहेत. 30 जूनपूर्वी घरपट्टी भरल्यास नागरिकांना 10% सवलत दिली जाणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यात महिनाभरात झालेल्या अवकाळी पावसानं केळी, आंबा, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली. विजेचे खांब देखील पडले. काही ठिकाणी घरांचं नुकसान झालं. 2 व्यक्ती आणि काही पाळीव प्राण्यांचा वीज पडून मृत्यू झाला. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं मेघना देशपांडे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.